ह्यामुळे आज अपक्ष म्हणून आम्ही लिफाफा एन्व्हलप हे चिन्ह घेऊन जनतेसमोर येत आहे। माझा अर्ज निघावा ह्यासाठी माध्यमांच्या मार्फत माझ्यावर प्रयत्न चाललेत हे मी ऐकलंच। काही वरिष्ठ नेत्यांचे निरोपही आले, पक्षाच्या आघाडीच्या लोकांचे निरोप आले। मला वैयक्तिक सुद्धा आमच्या कुटुंबियांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची पदं द्यायची आश्वासनं सुद्धा आले आणि ते आम्हाला ती ऑफर दिल्याबद्दल मी सर्व नेत्यांचे आभार मानतो। मात्र हा जो लढा आहे, हा जो संघर्ष आहे, हा विशाल पाटलाचा नाही। मला एखादं पद पाहिजे म्हणून हा लढा उभा राहिलेला नाही आणि मला स्वतः स्वार्थ असता तर मिळणारं पद घेऊन निश्चितच मी माघार घेतली असती। हा लढा जनतेचा आहे, मी जनतेचा उमेदवार आहे, मी स्वाभिमानी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उमेदवार आहे। येणारी निवडणूक ही काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी स्वतःला समजतो। काँग्रेस पक्षाचा सामान्य कार्यकर्ता हा पूर्णपणे भक्कमपणे माझ्या पाठीशी आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत भाजपचा पाडाव हा फक्त काँग्रेस पक्षच या जिल्ह्यात करू शकतो। म्हणून ही निवडणुकीची उमेदवारी आम्ही कायम ठेवलेली आहे। हा लढा काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाचा आहे। काँग्रेस पक्षाचं चिन्ह ह्या जिल्ह्यातून बाहेर काढण्याचा, तडीपार करण्याचा। तर आपण बघतोय हा लढा जनतेचा लढा आहे आणि मी जनतेचा उमेदवार आहे असं विशाल पाटील म्हणाले। मी स्वतःला काँग्रेसचा उमेदवार समजतो असं देखील विशाल पाटील बोललेत आणि माघार घेणं हा माझ्याकडे पर्याय नसल्याचंही विशाल पाटील यांनी सांगितलंय।